शेतकऱ्यांना सहजरित्या पीक कर्ज देणारी जिल्हा बँक आहे। मात्र सध्या अमरावतीतील जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांना हेतुपरस्परेने कर्ज पुरवठा करीत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। मुदतीच्या आत शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर केला असतानाही शेतकऱ्यांना बँकेने विनाकारण टाळाटाळ करीत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। या संदर्भातील आपण सगळ्यांनी भूमिका ऐकली। त्यांना 25 तारखेपासून तर आजपर्यंत झुलवत ठेवून त्यांना कुठल्याही प्रकारचा कर्ज पुरवठा कसा होणार नाही याची काळजी घेतली गेली। तिथल्या अधिकाऱ्याला सुट्टीवर पाठवून देण्यात आलं। इकडून राठोड साहेबांनी सांगितलं एमडींनी की तुम्हाला मंजूर झाला आणि 20 मिनिटात मंजूर करतो, आणि तिथं मात्र त्या क्षेत्रीय अधिकाऱ्याला तिथं सुट्टीवर पाठवून दिलं आणि रात्री 10 वाजेपर्यंत त्यांना बसून ठेवलं। आणि ही अवस्था एकट्या या सोसायटीची नाही आहे, जिल्ह्यातल्या अनेक सोसायट्या आता इथे चांदूर, धामणगाव, नांदगावची माझ्या मतदारसंघातले प्रतिनिधी उपस्थित आहे, यांची हीच अवस्था आहे। मात्र मी यांचं अभिनंदन करेन की यांनी पूर्ण ताकदीनं पुढं येऊन कुठल्याही पद्धतीनं यांच्या दबावाला बळी न पडता न घाबरता हे समोर आले आज। नाही तर वर्षानुवर्ष हेच दबाव तंत्र वापरत आपल्या घरी जो येईल, आपल्या दाराशी जो येईल त्यालाच फक्त मंजूर करायचं आणि मग त्यांना आपल्या राजकीयदृष्ट्या सोयीनं वापरून घ्यायचं अशी पद्धत इथं सुरू होती। परंतु आता शेतकरी पुढं आलेला आहे। याच संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो, त्यांच्यासोबत या विषयात चर्चा केली। त्यांनीही हे कुठंतरी मान्य केलं की ह्या गोष्टी व्हायला पाहिजे। ज्याचा आपण रिजेक्ट करून राहिलो कर्ज, ते कोणत्या कारणानं रिजेक्ट करून राहिलो हे त्या कर्ज मागणी करणाऱ्याला शेतकऱ्याला समजलं पाहिजे, कारण ही त्याची बँक आहे, हे काही कोणाच्या मालकीची नाही। आणि उलट इथं वेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या कृत्या करून कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा 5 वर्ष या बँकेवर नागासारखी वेटोळे मारून बसलेले शेतकरी जीवावर उठलेले लोक आहेत। आणि एकाच सोसायटीमध्ये 70-80 लोक अर्ज करतात आणि तिथल्या काही 10 लोकांना दिल्या जाते, बाकीच्यांना डावलल्या जाते। याचं कारण काय आहे हे नेमकं स्पष्ट झालं पाहिजे असं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना बोललो। परंतु दुर्दैवानं जो काही कायदा केलेला आहे त्या कायद्यामध्ये शेवटी काही नियमांचं प्रोव्हिजन असते। त्या नियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांना तो जोपर्यंत तिथं काही आर्थिक गुन्हे किंवा काही होत नाही तोपर्यंत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्यामुळं ते कमिशनर साहेब, सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे ते सगळे अधिकार असं त्यांनी माहिती दिली। त्याच्यामुळे आता आम्ही DDR साहेबांकडे जाऊन ह्या सगळे विषय मांडणार आहे। ते मंजूर झाल्यानंतरही त्यांना कर्ज मिळू शकले नाही, हे एक प्रकारचे 420 या शेतकऱ्यांसोबत झालेली आहे। आणि आत्महत्येपर्यंत ते त्याचं कारण असं आहे की दुसरीकडे कुठं जाऊ शकले नाही, दुसरीकडूनही कर्ज घेऊ शकले नाही आणि यांनी कर्ज दिलं नाही। त्याच्यामुळे आता पुढं काय करावं, पिकाची अवस्था आपल्या सगळ्यांना माहीत आहे जिल्ह्यात काय आहे। अशा परिस्थितीत या शेतकऱ्यांनी काय करावं, तो न्याय मागण्यासाठी आम्ही आता DDR साहेबांकडे जाऊ। त्यांच्याकडे ते अधिकार नाही हे आधी त्यांनी लिहून दिलेलंच आहे, पण त्यांच्या माध्यमातून आयुक्त पुणे सहकाराचे यांच्यापर्यंत आम्ही हा विषय नेऊ आणि सरकारपर्यंत विषय नेऊ। आमच्याच मतदारसंघातील एक नेते आणि बाकी जिल्ह्यातील नेते इथं आंदोलन केलं। जे 3 कायदे केंद्रानं पारित केले त्याच्या संदर्भात शेतकऱ्यांचा कळवळा येऊन शेतकऱ्यांच्या कसे हिताचे नाही हा चर्चेचा किंवा वादाचा विषय असू शकते, फायद्याचे आहे किंवा नाही। परंतु जर तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी इथं आंदोलन करून राहिले आणि तुमच्याच बँकेत जिथं तुम्हाला अधिकार आहे त्या शेतकऱ्याला चांगला न्याय द्यायचा, तिथं मात्र तुम्ही त्यांना डावलून राहिले, या पद्धतीनं दुटप्पी धोरण निव्वळ स्वतःचं राजकारण, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी या जिल्हा बँकेमध्ये होऊन राहिला आहे। त्याचा आम्ही निषेध करतो आणि शेवटच्या स्तरापर्यंत जिथपर्यंत आमची ताकद पुरते तिथपर्यंत आम्ही जाऊन या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू। आणि ही गोष्ट खरी आहे, 20,000 25,000 कर्ज देऊन राहिले आणि त्याच्यासाठी कुठंतरी याच्या सुधारणा झाल्या पाहिजे, याच्यासाठी आम्ही आग्रह धरू। आणि ज्याला कर्ज दिलं नाही त्याला का दिलं नाही हे कारण असं स्पष्ट झालं पाहिजे, हा आमचा आग्रही मागणी आहे। त्या संदर्भात आम्ही याचा पाठपुरावा। खरं तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक कर्ज न दिल्यास सदर बँकेवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। मात्र शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा निर्बंधक यांच्याकडे तक्रारी करून सुद्धा जिल्हा बँकेवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।